बहुजन संघटक या समाज माध्यमावरील वृत्तवाहिन्यावरील सर्व दर्शकांना मी सप्रेम जयभीम करतो। मी ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव हटकर आपल्याशी परिचित आहे आणि आपण सर्वजण माझ्याशी परिचित आहात। आज आपण महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील साम्य आणि समरूपता, समरसता नव्हे समरूपता याविषयी आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत। काल 11 एप्रिल रोजी क्रांतिबा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण साजरी केली आणि परवाच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांची आपण जयंती साजरी करीत आहोत। आणि या दोन्ही जयंतीच्या औचित्यानं या दोन महापुरुषांमध्ये जे त्यांच्या विचाराचं, त्यांच्या चळवळीचं, एकंदर त्यांच्या भूमिकांचं जे साम्य आहे आणि साधर्म्य आहे, समरूपता आहे, एकवाक्यता आहे, तदात्म्यता आहे, या सर्व अनुषंगानं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम ही गोष्ट मी आपल्याशी स्पष्ट करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी जाहीरपणे, स्पष्टपणे क्रांतिबा ज्योतिबा फुलेंना आपलं गुरु मानलेलं आहे। आणि ही बाब त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक सभातून, लिखाणातून ही गोष्ट जाहीर केलेली आहे। माझ्या जीवनाचं अधिष्ठान सांगत असताना बाबासाहेब म्हणतात की माझे 3 गुरु आहेत। प्रथम सिद्धार्थ गौतम बुद्ध हे माझे पहिले गुरु आहेत। त्यानंतर बाबासाहेब म्हणतात की संत कबीर हे माझे दुसरे गुरु आहेत आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले तथा महात्मा फुले हे माझे तिसरे गुरु आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी ही बाब विशद केलेली आहे। आणि मग गुरु आणि शिष्य असा जेव्हा अनुबंध तयार होतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये भूमिकांचं, त्यांच्या विचाराची एक वाक्यता आणि त्या विचारामध्ये कुठेतरी समान धागा आहे, त्या समानत्वाचा या ठिकाणी आपण शोध घेणार आहोत। बुद्धाला जेव्हा बाबासाहेब म्हणतात की माझे पहिले गुरु आहेत, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण व्यक्तित्वावर, वैचारिक जडणघडणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर हा बुद्धाच्या विचाराचा, बुद्धांच्या तत्वज्ञानाचा, बुद्धाच्या धम्माचा हा प्रभाव आहे। आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की बुद्ध माझे पहिले गुरु आहे। त्यानंतर कबीराचाही प्रभाव आहे आणि त्यानंतर क्रांतिबा फुलेंच्या विचाराचा प्रभाव आहे। बाबासाहेबांनी शेवटपर्यंत क्रांतिबा फुलेंच्या विचारापासून बाबासाहेबांनी फारकत घेतलेली नाही। अगदी 1938च्या दरम्यान जेव्हा जेधे जवळकर ही जोडगोळी
जी ब्राह्मणेतर समाज, ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रामध्ये चालवित होती, त्यावेळेस त्यांनी ब्राह्मणेतर चळवळ गुंडाळून ठेवली आणि ते काँग्रेसमध्ये विलीन झाले. 1937 ला पहिल्या निवडणुका झाल्या. त्या दरम्यान हे जे. जवळकर गांधीजींच्या प्रभावात येऊन, महात्मा गांधीजींच्या प्रभावात येऊन महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर चळवळ ही त्यांनी बाजूला ठेवली. सत्यशोधक चळवळ बाजूला ठेवून सत्ताशोधक होऊन त्यांनी काँग्रेस जॉईन केली. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्पष्ट इशारा दिला की तुम्ही असं करू नका. तुम्ही ब्राह्मणेतर चळवळ, सत्यशोधकांची चळवळ, महात्मा फुलेंच्या विचाराचा वारसा तुम्ही झुगारून काँग्रेसच्या गच्छंती तुम्ही लागू नका, काँग्रेसच्या कच्छती तुम्ही लागू नका. आणि तुम्ही जरी काँग्रेस मध्ये विलीन झाला असाल तरी मी मात्र फुलेंचा शिष्य आहे आणि मी फुलेंच्याच मार्गाने जाणार. भले मग आम्ही सोबतीला मार्क्स घेऊ किंवा अजून इतरांना घेऊ, पण आम्ही फुलेंचा मार्ग सोडणार नाही. आम्ही फुलेच्याच मार्गाने जाऊ. अशा पद्धतीचा भूमिका, अशा पद्धतीचा ध्येयवाद बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये जेधे आणि जवळकरांना निक्षून सांगितलेला आहे. यावरून आपल्याला बाबासाहेबांचा आणि फुलेंच्या अंतर्बंध जो आहे विचाराचा, तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसून येतो. आता या अनुषंगाने आपण या दोन्ही महापुरुषांचे जीवन आणि चरित्र जरी आपण पाहिलं तरी त्यांच्यामध्ये एक कमालीचं साम्य आपल्याला दिसून येईल. आणि त्याबद्दल जर आपण पाहिलं की फुलेंच्या चळवळीची सुरुवात ही झाली, फुलेला ही चळवळ करावी अशी का वाटली? फुले सांगतात की मी देखील काही ब्राह्मणांच्या विचारसरणीत येऊन देशाला स्वातंत्र्य वगैरे मिळवण्याच्या चळवळीमध्ये आणि सशस्त्र क्रांती करण्याच्या चळवळीमध्ये मी स्वतःला झोकून देण्याचा अगोदर प्रयत्न केलेला आहे. पण मला जेव्हा कळालं, तर फुलेंना केव्हा कळालं, तर फुलेच्या जीवनातली एक घटना आहे. आणि ती घटना आहे म्हणजे फुलेंचे जे मित्र होते त्या मित्राच्या लग्नाच्या वरातीतून, फुलेंचे हे ब्राह्मण मित्र आहेत आणि या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमधून फुलेंना अपमानित करून ब्राह्मण मंडळी हकालून देते. आता फुलेंच्या जीवनावरचा चित्रपट येऊ घातलेला आहे आणि त्याच्यावरही बराचसा वाद होत आहे. ब्राह्मण महासंघ या फुलेंच्या चित्रपटाच्या विरुद्धामध्ये आज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या चित्रपटातून आमच्या समाजाची बदनामी होत आहे. पण फुलेंना त्यांचे जे मित्र परांजपे होते त्यांच्या लग्नाच्या वरातीतून ज्या ब्रह्मवृंदांनी हकलून दिलं, तिथून फुलेंच्या जीवनाला एक कलाटणी मिळालेली आहे. फुलेंनी ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली की असं झालेलं आहे. तेव्हा वडील म्हणाले की तुला हकलून दिलं म्हणजे तुझ्यावर उपकारच केले नाही,
तर ज्यांनी ज्यांनी ब्राह्मणांच्या बरोबरीनं वागण्याचा प्रयत्न केला किंवा ब्राह्मणांच्या पुढं स्वाभिमानानं मान ताट केली, त्यांच्या त्या डोक्यांचे ब्राह्मणांनी चेंडू करून या गोल टेकडीवर जे तुला थडगे दिसतायत ते या सगळ्या लोकांची आहेत, ज्या लोकांनी या पेशवाईच्या काळामध्ये स्वाभिमानानं वागण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांना ब्राह्मणांनी अशा पद्धतीनं छळलेलं आहे की त्यांचे मृत्यू होऊन त्यांचे थडगे हे या गोल टेकडीवर आहे. या घटनेतून फुलेंनी विचार केला की हे जे ब्राह्मण असे वागतायत तर ते दोष त्यांचा नाही, ते ज्या ब्राह्मणी धर्माचं पालन करीत आहेत त्या ब्राह्मणी धर्माचा, त्या हिंदू धर्माचा हा दोष आहे. ही माणसं तर त्या धर्माचं पालन करत आहेत. ज्यांनी हे धर्मग्रंथ लिहिले आहेत, ज्या धर्माच्या ग्रंथामध्ये या रूढी परंपरा सांगितल्या आहेत, ते धर्मग्रंथ आणि त्याचे रचयिते हे या गोष्टीला जबाबदार आहेत. आणि म्हणून त्यांना नष्ट नाबूद केलं पाहिजे. आणि म्हणून सर्वप्रथम फुलेंनी मनुस्मृतीवर टीका केलेली आहे, वेदावर टीका केलेली आहे. वेद म्हणजे भेद, माणसाला माणसापासून दूर करणारं, अंतर राखून ठेवणारं, माणसामध्ये दरी निर्माण करणारं असं जे शस्त्र आहे ते म्हणजे वेद आहेत. अशा पद्धतीची फुलेंची भूमिका आहे. हीच भूमिका बाबासाहेब आंबेडकरांची आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? बाबासाहेबांच्याही जीवनामध्ये अशी घटना झालेली आहे, ती आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर लहान असताना ते आपल्या वडिलांचं पत्र आलं गोरेगाववरून आणि ते त्यांना भेटण्यासाठी जात असताना रेल्वे स्टेशनवर उतरले आणि रेल्वे स्टेशनवरून त्यांच्या वडिलाकडे गावाकडे जाण्यासाठी त्यांनी बैलगाडीनं जाण्याचा प्रयत्न केला. आणि बैलगाडीनं जात असताना जेव्हा गाडीवानांना कळालं की हे मुलं, बाबासाहेब, त्यांची बहीण, त्यांचा भाऊ, जेव्हा हे मुलं अस्पृश्याची आहेत, तेव्हा त्या गाडीवानानं त्यांना गाडीतून उतरलं, गाडीतून हाकलून दिलं. आणि मध्ये त्या प्रवासाच्या दरम्यान ही मुलं घाबरून गेली की आता काय करायचं. ते म्हणला, तुम्ही तुमच्या पोशाखावरून मला आधी वाटलं नाही की तुम्ही अस्पृश्य आहात म्हणून मी तुम्हाला गाडीत घेतलं, पण तुम्ही अस्पृश्य आहात, आता माझी गाडी वाटलेली आहे, तेव्हा मी आता तुम्हाला गाडीत घेणार नाही. आणि तेव्हा मग चर्चा वगैरे करून भीमरावांनी म्हणजे बाबासाहेबांनी, आनंदरावांनी, त्यांच्या बंधूंनी जेव्हा त्याला जास्त पैशाचं आमिष दाखवलं तेव्हा तो गाडीवान तयार झाला आणि त्यांनी एका शर्त सांगितली की गाडीत तुम्ही हाका, मी गाडीत तुमच्या सोबत बसणार नाही. आणि या अटीवर मग ती गाडी सुरू झाली. सांगण्याचं जे तात्पर्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांनाही आपल्या जीवनामध्ये महात्मा फुले सारखाच अनुभव आला आणि बाबासाहेब देखील या निष्कर्षापर्यंत पोहोचले मोठे झाल्यानंतर, जेव्हा त्यांनी जातीची उत्पत्ती, व्यवहार आणि विकास हे जे काही शोध निबंध लिहिला, तर या निबंधाच्या अनुषंगाने देखील बाबासाहेब म्हणतात की मला गाडीतून हकलून दिलं तो जो गाडीवान होता तो कुठला तरी गरीब कुणबी शेतकरी आहे, त्याचं काय चुकलं?
त्यानं तर आपल्या ब्राह्मणी धर्माचं, आपल्या हिंदू धर्माचं त्यांनी प्राणपणानं पालन केलेलं आहे, इमानईद्वारे पालन केलेलं आहे. तेव्हा त्याचं काही चुकलं नाही. जर चुकलं असेल तर त्याला अशी शिकवण देणाऱ्या त्या धर्माचं चुकलेलं आहे, त्या धर्मग्रंथाचं चुकलं आहे. ज्या धर्मग्रंथामध्ये अशी अस्पृश्यता आणि जातीयता, वर्णभेद, जातीभेद सांगितलेला आहे, तो धर्मग्रंथ आणि तो धर्म या गोष्टीला जबाबदार आहे. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं जाहीर दहन केलेलं आहे महाड येथे. फुलेंनी मनुवर टीका केलेली आहे. मनुस्मृती ही जाळण्यालायक आहे, तिचं दहन केलं पाहिजे, अशा पद्धतीचे विचार फुलेंनी मांडलेले आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं प्रत्यक्ष दहन केलेलं आहे. तिकडे दक्षिणेमध्ये पेरियर रामास्वामी नाईकरांनीही मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. म्हणजे पेरियर रामास्वामी नाईकर, बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या विचारामध्ये साम्य आहे, साधर्म्य आहे आणि समरूपता आहे. फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील, भूमिकातील साधर्म्य आणि समरूपता पाहत असताना आपल्याला या दोन्ही महापुरुषांच्या जीवनातल्या अनेक घटना आपल्याला त्याच्यामध्ये एक वाक्यता असलेलं आपल्याला दिसून येईल. आता दुसरी जी गोष्ट आहे की या दोन्ही महापुरुषामध्ये समान धागा जर असेल तर तो आहे धर्मचिकित्सेचा. फुलेंनी ही धर्मचिकित्सा केली, ब्राह्मणी धर्माची चिकित्सा केली. बाबासाहेब आंबेडकरांनीही ब्राह्मणी धर्माची चिकित्सा केली. ब्राह्मणी धर्म हा दुसरा तिसरा कोणता धर्म नसून हा हिंदू धर्माचीच आवृत्ती आहे, सुधारित आवृत्ती आहे. हिंदू धर्म, त्याच्यापूर्वी वैदिक धर्म आणि त्याचंच कमी जास्त स्वरूप हे ब्राह्मणी धर्म आहे. हे तिन्ही धर्म समान आहेत, हे वेगवेगळे नाहीत. तर एकाच धर्माच्या त्या शाखा आहेत किंवा एकाच धर्माचे ते वेगवेगळे रूप आहेत, कालानुरूप हे रूप आहे. आणि म्हणून ब्राह्मणी धर्माची फुलेंनी चिकित्सा केली. आपल्या गुलामगिरी या ग्रंथामध्ये, ब्राह्मणाचे कसब या ग्रंथामध्ये फुलेंनी या धर्माची चिकित्सा केलेली आहे. अगदी तशीच चिकित्सा बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही ग्रंथ लिहिले, सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी जो 1917 मध्ये जो शोध निबंध लिहिला, ज्या शोध निबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया हा शोध निबंध आहे. देअर जेनिसिस, मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट हे त्या शोध निबंधाचं नाव आहे. आणि मग या शोध निबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माची, जात व्यवस्थेची, वर्ण धर्माची बाबासाहेबांनी चिकित्सा केलेली आहे. त्यानंतर अनायलेशन ऑफ कास्ट 1936 मध्ये जे भाषण वजा बाबासाहेबांचा ग्रंथ आहे, जात पात तोडक मंडळाच्या पुढं अधिवेशनामध्ये भाषण देण्यासाठी जे बाबासाहेबांनी लिखित भाषण तयार केलं, पण ती परिषद या भाषणातील विचार आणि बाबासाहेबांची भूमिका पाहून वाचून शेवटी त्या आयोजकांनी ती परिषद रद्द केली. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी हे भाषण ग्रंथ रूपानं, पुस्तक रूपानं प्रकाशित केलं. या ग्रंथामध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांनी जात व्यवस्थेची चिकित्सा केलेली आहे. आणि त्याच्याच सांगितलेलं आहे की या जात व्यवस्थेला प्रमाण मानणारे धर्मग्रंथ हे दोषी आहेत, हे दोषी आहेत. आणि जात्यंत करायचा असेल, जाती नष्ट करायच्या असतील
तर जात मानणाऱ्या समाजाच्या निष्ठा ज्या धर्मग्रंथावर आहेत त्या धर्मग्रंथाला नष्ट करावं लागेल. हे बाबासाहेब आंबेडकरांचं जाती निर्मूलनाचं सूत्र आहे. फुलेने देखील हेच सूत्र मांडलेलं आहे. आणि मार्क्सच्या म्हणण्याप्रमाणे मार्क्स जो म्हणतो की सर्व चिकित्सांची जननी ही धर्मचिकित्सा आहे, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले या दोन्ही महापुरुषांनी सर्वप्रथम धर्मचिकित्सा केली. हा त्यांच्या भूमिकेतलं साधर्म्य आणि समरूपता असलेलं एक उदाहरण आपल्याला पाहता येईल. यानंतर दुसरी बाब आहे, ती बाब आहे की महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी समाज अवनतीचं, समाजाच्या अधोगतीचं जे निदान केलेलं आहे, जे डायग्नोसिस केलेलं आहे, त्या डायग्नोसिसचं, त्या निदानाचं एक शास्त्र किंवा एक तत्व या दोन्ही महापुरुषांनी सिद्धांत, तत्व किंवा सिद्धांत एक मांडलेला आहे की भारतामध्ये समाजाची अवनती अधोगती का झाली. भारतीय समाज हा अधोगतीच्या नीचांकाला का पोहोचला. तर फुलेंनी याचं निदान केलं आणि दोन गोष्टीचं कारण त्यांनी विशद केलेलं आहे. फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. फुले म्हणतात की भारतीय समाजामध्ये 90% कांशीरामजी यांच्या भाषेमध्ये 85% समाज हा शूद्र, अतिशूद्र आणि नारी, दलित, आदिवासी, ओबीसी आणि सर्व समाजातील महिला असा जर आपण वर्ग घेतला तर हा वर्ग जवळपास या देशामध्ये 90 ते 95% हा वर्ग आहे. आणि हा वर्ग अधोगतीला का गेला. तर फुलेंचं डायग्नोसिस आहे, फुलेंचं निदान आहे की तो अविद्येमुळं त्याचा अनर्थ झालेला आहे. आणि अविद्येमुळं त्याची मती गेली, विद्येमुळं मती गेली, विद्या नसल्यामुळं विद्येविना मती गेली. म्हणजे खरं काय, खोटं काय, वाईट काय आणि चांगलं काय याची पारख करणारी बुद्धी, सदविवेक बुद्धी जी विद्येमुळे जागृत होती, जी ज्ञानामुळे जागृत होती, तीच बुद्धी हा समाज ज्ञानाच्या अभावी, विद्येच्या शिक्षणाच्या अभावी हा समाज गमावून बसल्यामुळं तो अवनतीला गेलेला आहे. आणि दुसरं सूत्र जे आहे फुलेंनी सांगितलं की सत्तेविन सकळ कळा, झाल्या अवकळा ज्योती म्हणे. सत्तेविन सकळ कळा, झाल्या अवकळा ज्योती म्हण. ज्योतिबा फुले म्हणतात की बहुजन समाज हा जो अधोगतीला पोहोचलेला आहे त्याचं कारण असं आहे की त्याला सत्तेपासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. ब्राह्मणी धर्मानुसार ब्राह्मण हा राज्य करू शकतो, हा लढाई करू शकतो, हा व्यापार करू शकतो, शेती करू शकतो. ऋग्वेदातील 10व्या मंडलातील पुरुष सूक्तानुसार क्षत्रिय हा विद्यादानाचं काम करू शकणार नाही. ब्राह्मण सर्व काम करू शकेल, सर्वोच्च पातळीवर आहे. तो राजाही होऊ शकेल, व्यापार करू शकेल, ज्ञानदान करू शकेल. ब्राह्मण आणि त्यानंतर शूद्र, त्यानंतर क्षत्रिय
हे राजा होऊ शकेल, लढाई करू शकेल, पण पुरोहित आणि ज्ञानदानाचं काम करू शकणार नाही. बाकी तो व्यापार करू शकेल, बाकी सगळ्या गोष्टी करू शकेल, फक्त तो ब्राह्मणाची बरोबरी करू शकणार नाही, खालच्या सगळ्या वर्गाची बरोबरी करू शकेल. आणि त्यानंतर वैश्य हे ब्राह्मण आणि क्षत्रियाची बरोबरी करू शकणार नाही. मग तो व्यापार करू शकेल, शेती करू शकेल, सगळ्या गोष्टी करू शकेल. आणि शूद्र हे सगळ्यांची सेवा करू शकेल. तो वैश्याचं काम करू शकणार नाही, तो क्षत्रियाचं काम करू शकणार नाही, तो ब्राह्मणाचं काम करू शकणार नाही. आणि त्यानंतर अतिशूद्र, दलित, अस्पृश्य हे तर मानवतेच्या कोणत्याही अधिकारासाठी, मानवी अधिकारासाठी प्राप्त नसलेले, पात्र नसलेले असे पशूनहीन ढोल गवार शूद्र नारी ये सब ताड़न के है अधिकारी, तुलसीदासांनी म्हटलेलं आहे. मग हेच जे निदान आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हेच निदान केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर आपल्या 31 जानेवारी 1920च्या मूकनायकाच्या पहिल्या अंकामध्ये बाबासाहेबांनी जे संपादकीय लिहिलेलं आहे, त्यामध्ये बाबासाहेबांनी ही भूमिका मांडलेली आहे. बाबासाहेब म्हणतात की या देशातला बहुजन समाज, या देशातला दलित हा जो अधोगतीला आलेला आहे, त्याचं कारण म्हणजे तो शिक्षण आणि सत्तेपासून वंचित आहे. अगदी खुलेंचं सूत्र बाबासाहेब मांडत आहे 1920 ला. त्या काळात त्यांनी समग्र खुले अभ्यासलेला आहे. असं होऊ शकणार नाही. पण बाबासाहेबांची ही भूमिका बरोबर फुलेंच्या भूमिकेशी मिळती जुळती आहे. बाबासाहेबांनी 1920 पर्यंतही प्रचंड अभ्यास केलेला आहे. फुलेही कदाचित त्यांनी पूर्ण वाचले असतील किंवा अवलोकन केलेलं आहे, फुलेंना समजून घेतलेलं आहे. पण या दोन्ही महापुरुषांच्या ज्या भूमिका आहेत त्या अत्यंत मिळत्या जुळत्या आहेत. अगदी त्याच आहेत जे फुलेंनी सांगितलं, विद्येविना मती घे आणि सत्तेविना सकळ कळा. बाबासाहेबांनी तेच धागा आणि तोच विचार, तत्व, सिद्धांत मांडलेला आहे की कोणत्याही देशातील समाजाची अधोगती, विशेषतः भारतातील बहुजन समाजाची अधोगती जी झालेली आहे, ती केवळ आणि केवळ शिक्षण आणि सत्तेच्या अभावामुळे झालेली आहे. आणि ही बाब आजही बहुजन समाजाला लागू पडते. आजही बहुजन समाजाची अधोगती, बहुजन समाज आज अधोगतीला चाललेला आहे. आपण एका वेगळ्या नशेमध्ये आहोत. पी.टी. राजशेखर म्हणतात, बेंगलोरचे मोठे विद्वान आणि पत्रकार, जागतिक कीर्तीचे पत्रकार पी.टी. राजशेखर, त्यांचं एक पुस्तिकाच आहे की स्लेव्स आर एन्जॉईंग स्लेवरी, की या देशातले गुलाम हे गुलामी उपभोगीत आहेत, एन्जॉय करीत आहेत. त्या गुलामीच्या साखळदंडामध्येच त्यांना हे आमच्या अंगावरचे आभूषण आहेत असं वाटत आहे. 35 करोड 65 कोटी जनता प्रयागराजला जाऊन डुबकी मारित आहे आणि पाकमुक्त होत आहे. जे पाणी आचमन करायला, तोंडात धरायला, आंघोळ करायला किंवा जे पाण्यात हात बुडवायला देखील जे पाणी पात्र नाही, एवढं गोमूत्र असलेलं पाणी बहुजन समाज त्याच्या डुबकी लावून पापमुक्त होत आहे.
स्लेव्स आर एन्जॉईंग स्लेवरी. गुलाम हे गुलामी उपभोगत आहेत, आनंद आणि सुख मानित आहेत. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले यांच्या विचाराचा जो धागा आहे तो हा आहे की समाजाची अधोगती दोन कारणामुळे होती, आणि ते म्हणजे शिक्षण आणि सत्तेपासून त्या समाजाला वंचित करा. आज फुलेंच्या विचाराचा, आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एकही प्रतिनिधी या देशाच्या संसदेमध्ये नाही. विचारधारेचा, जातीचा असतील, विचारधारेचा, की बाबासाहेब जसे म्हणले की मी फुलेच्या विचारधारेनं चालणार, आम्ही फुलेच्याच मार्गाने जाऊ. आज फुलेच्या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या पक्षांचा एकही प्रतिनिधी या देशाच्या संसदेमध्ये नाही. आपल्याला वाटेल की चंद्रशेखर आझाद आहे, चंद्रशेखर आझाद आहे, पण तो इतर पक्षांच्या पाठिंब्यानं आणि इतर पक्षांच्या युतीमधून निवडून आलेला आहे. तसे का असेना, पण एक चंद्रशेखर आझादाचा जो गळ्यामध्ये निळा गमचा हे करून पार्लमेंटमध्ये जाहीररित्या जयभीम करतो आणि जाहीररित्या आवाज उठवतो, हा एक अपवाद जर सोडला तर फुलेंच्या विचाराचे व्यक्ती नाहीत, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे व्यक्ती नाहीत. जसं राजपाल गौतम आम आदमी पार्टीच्या सरकारमध्ये दिल्लीमध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की मी रामकृष्ण गौरी गणपती यांना देव मानणार नाही. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा त्यांनी जाहीररित्या त्या प्रतिज्ञेचं वाचन केलं, सुतोवाच केला. तर आम आदमी पार्टीच्या लोकांनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे बांधवांनो की क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा जो विचार आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, तोच एक सैद्धांतिक दृष्ट्या एक विचारधारा आणि समान विचारधारा असलेली एक तत्वप्रणाली आहे. अजून एक गोष्ट आपल्याला सांगता येईल की या दोन्ही महापुरुषामध्ये समाज प्रगतीचा अजून एक मापदंड या दोन्ही महापुरुषांनी सांगितलेला आहे. शिक्षण आहे, सत्ता आहे. दुसरी एक बाब या महापुरुषांनी सांगितली आणि ती म्हणजे स्त्रियांच्या प्रगतीची, स्त्रियांच्या उद्धाराची. फुलेनेही सांगितलं की आपल्याला असं म्हणता येईल की 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी एक सिद्धांत मांडला. काय सिद्धांत मांडला? की बुद्ध म्हणतात या सृष्टीच्या केंद्रस्थानी कुठलाही देव, कुठलीही अशी अद्भुत शक्ती नसून या सृष्टीच्या केंद्रस्थानी माणूस आहे. महत्वाचा माणूस आहे या सृष्टीवर, देव नाही, माणूस आहे. हा सिद्धांत बुद्धाने मांडला. बुद्धाच्या नंतर 2500 वर्षानंतर फुलेने एक सिद्धांत मांडला की फुले म्हणतात जगाच्या पाठीवर या सृष्टीमध्ये माणूस हा श्रेष्ठ आहे आणि माणसामध्ये
मानवी समाजामध्ये स्त्री ही श्रेष्ठ आहे. फुले बुद्धाच्या सिद्धांताची पुढची कडी मांडत आहे. बुद्धाने सांगितलं की माणूस श्रेष्ठ आहे, त्यात स्त्री ही आली. फुले म्हणतात माणूस श्रेष्ठ आहेच, पण माणसामध्ये मग स्त्री श्रेष्ठ आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर बुद्धाला गुरु मानून, कबीराला गुरु मानून, निंदा नारी मत करो, नारी रतन की खान, कबीर म्हणतात की स्त्रियांची निंदा करू नका, ती रत्नाची खान आहे. बुद्धांनी, कबीरांनी, फुलेंनी स्त्रियांच्या प्रतिष्ठेला अत्यंत मान आणि सन्मान दिलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की कोणत्याही समाजाची, एखाद्या कुटुंबाची किंवा देशाची प्रगती मोजायची असेल तर त्या कुटुंबातील, समाजातील आणि देशातील स्त्रियांची प्रगती किती झालेली आहे त्यावरून त्या देशाच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या प्रगतीचं मोजमाप आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे प्रगतीचं मापदंडच बाबासाहेब म्हणतात ही त्या समाजातील स्त्री आहे. जो विचार फुलेंनी मांडलेला, जो विचार बाबासाहेबांनी, जो विचार कबीरांनी मांडलेला आहे, जो विचार 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी मांडलेला आहे. बुद्धही म्हणाले की स्त्री ही दोन्ही घरी प्रकाश देते. स्त्री ही दोन्ही घरी प्रकाश देते, माहेरी देखील देते आणि सासरी देखील देते. आणि स्त्रीच ही उद्धारक आहे, मानवी जीवनाचा उद्धार करणारी आहे. आणि म्हणून बुद्ध अजातशत्रूला, प्रसेनजिताला सांगतात की राजा, तुला मुलगी झाली म्हणून तू नाराज होऊ नको. तर मुलगी ही श्रेष्ठ आहे, तीच राजा आणि महाराजांची आई होते. राजा, चक्रवर्ती राजा किंवा बुद्ध अशा महान माणसाला स्त्रीची जन्म देत असते. आणि म्हणून या महापुरुषांच्या विचारसरणीमध्ये एक साम्य आणि समरूपता आहे. फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधानं अजून आपल्याला एक गोष्ट पाहता येईल, आणि ती म्हणजे शिक्षणाची आहे. फुले हे शिक्षण तज्ञ होते, केवळ संस्था चालक नव्हते, शिक्षण तज्ञ. फुलेंनी 1882 साली हंटर कमिशनला जे दिलेलं निवेदन आहे ते आजच्या कोणत्याही शिक्षण तज्ञांनी अभ्यासून पाहावं. अगदी आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतील त्याची पाळंमुळं निश्चितच फुलेंनी दिलेल्या हंटर कमिशनच्या निवेदनामध्ये दिसतील तुम्हाला, त्याची बीज. आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला सनातनी आणि देश बिघाडो, समाज बिघाडो या धाटणीच्या वाटतील त्या गोष्टी निश्चितच RSS आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या विचारधारेच्या असतील. फुलेंनी शिक्षणाच्या बाबतीत, हंटर कमिशनला
प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा प्रस्ताव दिला. त्यावेळेस अनेक ब्राह्मणांनी त्या काळातल्या या बाबीला विरोध केला. पुणे नगरपालिकेनं, त्यावेळेस महानगरपालिका नव्हती, पुणे नगरपालिकेच्या ठरावामध्ये जेव्हा स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न आला, तेव्हा टिळकांनी देखील त्याला विरोध केलेला आहे. दस्तूर खुद्द टिळकांनी स्त्रियांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर विरोध केलेला आहे. त्या काळामध्ये ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा आग्रह धरलेला आहे. 1848 मध्ये जेव्हा फुलेंनी पहिली शाळा काढली, त्यापूर्वी फुलेंनी 2 संस्था काढलेल्या आहेत, शिक्षण संस्था. एक नेटिव्ह फिमेल्स एज्युकेशन सोसायटी आणि दुसरी एज्युकेशन प्रमोटिंग फॉर द सोसायटी ऑफ एज्युकेशन प्रमोटिंग फॉर महार्स मांग्स अँड एक्सेट्रा. अशा पद्धतीच्या 2 संस्था फुलेंनी 1848 मध्ये काढल्या आणि या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 20 ते 22 शाळा त्या काळामध्ये चालवल्या. हे फुलेंचं फार मोठं योगदान भारतीय इतिहासाला, भारतीय समाजाला आहे. आज महाराष्ट्र शासनाने, आज म्हणजे या जवळच्या 1-1.5 महिन्या या अधिवेशनामध्ये फुले दाम्पत्याला भारतरत्न द्यावं अशा पद्धतीचा ठराव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. ही अभिनंदनीय गोष्ट आहे. आणि दिलं मोदी सरकारनं, तर मोदी सरकारचे देखील आपल्याला अभिनंदन करता येईल. कारण फुले दाम्पत्यांचं कार्य शिक्षणाच्या बाबतीमध्ये या देशातलं तशा प्रकारचं ते पहिलं कार्य आहे. आणि म्हणून फुलेंच्या शिक्षण विषयक कार्याचा आणि दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर अगदी त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर हे प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करण्याबद्दलचा आग्रह धरतात इंग्रज सरकारला. 1937च्या असेंब्ली निवडणुकीमध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष, जेव्हा निवडून आला, त्या काळात बाबासाहेब आंबेडकर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर देखील बाबासाहेब निवडून गेलेले होते. आणि मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे बिलही मांडताना बाबासाहेब आंबेडकरांनी या आग्रहाच्या भूमिका घेतलेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनाही शिक्षण तज्ज्ञ म्हणून अजूनही समाजानं त्यांच्याकडे पाहिलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण तज्ज्ञ आहेत. लॉ कॉलेजचा अभ्यासक्रम कसा असावा, विद्यापीठीय अभ्यासक्रम कसा असावा, प्राध्यापकांचे पगार कसे असावेत, प्राथमिक शिक्षण कसं असावं, या अनेक बाबीविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार मांडलेले आहेत. आणि फुलेंनी ज्या पद्धतीनं शिक्षण संस्था उभारल्या, अगदी त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी देखील 1924 मध्ये जेव्हा बहिष्कृत हितकारणी सभा, 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारणी सभा
बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली. या संस्थेच्या मार्फत त्यांनी सोलापूरला मुलांचं वसतिगृह स्थापन केलं. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 ला पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. मध्यंतरी 1926 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं. भारतीय समाज शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं. 2 शिक्षण संस्था बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा बरखास्त करून या 2 शिक्षण संस्था काढल्या. आणि पुढे 1946 ला बाबासाहेब आंबेडकरांनी हे पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करून जून 1946 ला मुंबईमध्ये त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालय स्थापन केलं. आणि सप्टेंबर 1951 मध्ये आताच्या संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि तत्कालीन औरंगाबादमध्ये बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय स्थापन केलं. म्हणजे गुरु आणि शिष्यांच्या कार्यप्रणालीमध्ये अगदी साधर्म्य आणि एकवाक्यता समरूपता आहे. आता दुसरा मुद्दा आपण पाहूया या दोन्ही महापुरुषांच्या समरूपतेचा, आणि ते म्हणजे या दोन्ही महापुरुषांनी हिंदू धर्मातला, वर्णवादी धर्माला, जातीयवादी धर्माला पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला आणि सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक लिहिलं. सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली आणि सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथ लिहिला. अगदी पक्षघात होऊन फुलेंचा उजवा हात हा निकामी झालेला असतानाही त्यांनी डाव्या हातानं पुन्हा शिक्षणाची आणि शिकण्याची प्रॅक्टिस केली, लिहिण्याची प्रॅक्टिस केली. आणि डाव्या हाताने आज आपल्याला डाव्या हातानं सही देखील करता येत नाही. डाव्या हातानं आपलं स्वतःचं नाव देखील लिहिता येत नाही. जी माणसं डावखुरे नसतील अशा माणसांना, जी माणसं डावखुरे आहेत त्यांना डावाच हात चालतो, त्यांचा उजवा हात चालत नाही. ते पूर्णतः डावे असतात. आणि ज्यांचा उजवा हात चालतो त्यांना उजव्या हाताशिवाय डाव्या हातानं लिहिता येत नाही. फुलेंनी आपला पक्षघात झालेला असतानाही, अर्धांगवायू आलेला असतानाही फुलेंनी डाव्या हातानं सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक लिहिलं. सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली, सत्यशोधक समाज स्थापन केला आणि त्याचा ग्रंथ देखील फुलेंनी लिहिला. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हिंदू धर्माला पर्याय म्हणून हिंदू धर्माच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी, बहुजन समाजासाठी, हिंदू धर्माच्या जाती वर्ण भेदाच्या जोखडातून मानवाला मुक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म हा 14 ऑक्टोबर 1949 रोजी स्वीकारून एक पर्यायी सांस्कृतिक, पर्यायी सैद्धांतिक, पर्यायी धम्माचे बीजरोपण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी देखील बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिलेला आहे. ज्या पद्धतीनं फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ लिहिला, त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ लिहिलेला आहे. तेव्हा या संबंधानं या दोन्ही महापुरुषाच्या विचारांचं, भूमिकेचं आणि व्यक्तित्वाचं साम्य, साधर्म्य
आणि समरूपता आपल्याला ठायी ठायी दिसून येईल. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंना आपल्या गुरुस्थानी मांडलेलं आहे. कारण त्यांचे विचार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी अगदी मिळते जुळतेच असल्यामुळं किंवा तेच विचार असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकर आणि फुले यांच्या जयंतीच्या निमित्त 1 तासाचं आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. अनेक पैलूवर आपण हा विचार या दोन्ही महापुरुषाला तोलून मोजून आपण पाहिलेला आहे की या दोन्ही महापुरुषांचे तात्विक विचार, आचार आणि व्यक्तित्व हे समान विचारसरणीवर, समान विचार प्रणालीवर ठरलेलं आहे. आणि त्यामुळं आपण या दोन्ही महापुरुषांना आपण या ठिकाणी नतमस्तक होऊया. 11 एप्रिल आणि 14 एप्रिल म्हणजे 11 एप्रिल ते 14 एप्रिल हे 4 दिवस आपण फुले आंबेडकरी पर्व, समता पर्व म्हणून आपण फुले ज्योतिबा आंबेडकर, ज्योती आंबेडकर किंवा भीम ज्योती महोत्सवाच्या माध्यमातून किंवा समता पर्वाच्या माध्यमातून आपण या दोन्ही महापुरुषांचे जयंती दिवस मोठ्या वैचारिक उत्साहानं, बाबासाहेबांनी जसं सांगितलं की शाहू महाराजांचा दिवस सणाप्रमाणे तुम्ही साजरा करा. म्हणजे डीजे लावून, दारू पिऊन, नाचून नव्हे, तर सणाप्रमाणे प्रसन्नतेनं, चैतन्यानं, आनंदानं आणि वैचारिक घुसळण करून हे विचाराचे उत्सव आहेत. तेव्हा या विचाराच्या उत्सवाला आपण विचाराच्या पद्धतीनं अंगीकारावेत, अनुसरणावेत आणि त्याचं आचरण करावं. या प्रसंगी या ठिकाणी बहुजन संघटक या मीडियाचे, या समाज माध्यमावरील या चॅनलचे संचालक माझे मित्र राहुल खांडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र यांचे मी ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय भीम, जय भारत.